गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत होती. मात्र आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्वसरी कोसळत आहे. आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची तर उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर केरळमध्ये प्रवेश केला आहे. यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा 3 दिवस उशिरा झाले असले तरी आता पावसाच्या हंगामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात कमी पावसाच्या अंदाजामुळे चिंतेत असलेल्या बळीराजांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होऊन अनेक भागांना पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.